म्हणजे 2 वर्ण गेले. कोणते? तमोगुण, रजोगुण. तमभाव रजोभाव संपला पाहिजे रक्तातला, तर तो ब्राह्मण. जन्माने नाही. कोणीही माणूस ब्राह्मण होऊ शकतो. जन्मना जायतो क्षूद्रः संस्कारात् द्विज उच्यते. जन्मल्याबरोबर प्रत्येक माणूस क्षुद्र आहे. श्रुती म्हणते जन्मना जायतो क्षूद्रः संस्कारात् द्विज उच्यते. संस्कारात द्विज होतो. द्विज म्हणजे 2 जन्म घेणारा, एक गुरुपासून आणि एक आई वडिलांपासून. पहिला जन्म गुरुपासून दीक्षा मिळाली की दुसरा जन्म. आणि द्विज म्हणजे ब्राह्मण. दोन्ही अर्थ होतात. ब्रह्मपदाला जो पावला मिळाला त्याला ब्राह्मण म्हटलं आहे. ब्रह्म जानाति ब्राह्मणा. ब्रह्मसाक्षात्कार ज्याला झाला तो ब्राह्मण. क्षत्रिय लाल रंग ज्यांच्या रक्तात आहेत, आविर्भाव म्हणून लढवय्ये, यांना लढवय्ये म्हटलं. राजे महाराजे क्षत्रिय. पण लाल रंग पाहिजे, काळा रंग नाही रक्तात. सत्वा. आणि नंतर वैश्य. वैश्यामध्ये लाल आणि काळा मिश्रित म्हणजे वैश्य. व्यापार करणारे यांना वैश्य म्हटलं. लाल आणि काळ्या रंगाचं मिश्रण. आणि शूद्र म्हणजे निव्वळ काळा रंग. रक्तामध्ये काचेच्या स्लेटवर इंजेक्शनद्वारे एक थेंब रक्ताचा काढावा, तो वाळवावा, उन्हामध्ये किंवा लाईटमध्ये पाहावा. जितका काळा रंग वाळल्यानंतर त्या रक्तामध्ये जास्त, तितकी आपण तमोगुणी. जितका लाल रंग जास्त तितकी आपण रजोगुणी. आणि जितकी फुलगुलाबी भगवेपणा असेल तितकी आपण सत्वगुणी. प्रत्येकाने आपापल्या टेस्ट कराव्यात. एखाद्या महाराजाला पकडावं, इंजेक्शनने काढावं आणि त्याला त्याचा फोटो दाखवावा. हाऊ यू आर, दिस इज युअर पोझिशन. ही एक भाग आहे. आता ही पद्धती म्हणजे कोणालाही असं वर सरकता येतं. आणि असं वर सरकत जाता येतं. सत्वगुण ब्राह्मण पदाला प्राप्त होता येतं. ही जी पद्धती ब्रह्मदेवानी सांगितली, आता त्यावेळेस जाती व्यवस्थेद्वारे नव्हतं ते, नंतर झालं ते. आम्हाला लायकी असो की नसो आम्ही ब्राह्मण, लायकी असो की नसो आम्ही क्षत्रिय, लायकी असो की नसो आम्ही वैश्य. क्षुद्राला तर काय लायकी लागते? ऑल आर क्षुद्र. आता स्वधर्म शूद्रांचा काय दिला? लोकांनी अर्थ फार वेगळे केले. शूद्रांना ह्या तिन्ही जातीची सेवा करण्याचं सांगितलं. अस्पृश्य भाग हा नव्हता. शिव नये असा भाग नव्हता. की यांच्या सानिध्यातनं यांची सत्वगुणी किरण मिळून यांच्या सेवेद्वारे त्यांच्या रक्तरंगामध्ये फरक पडून ते देखील ब्राह्मण पदाला गेले पाहिजेत. शबाली हा क्षुद्र होता. ऋषी शबाली. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे. ब्राह्मण झाला असाल, नित्ययज्ञ कोणता? ब्रह्मसाक्षात्कार झाला. ब्रह्मसाक्षात्कार झाला पाहिजे. ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर सविकल्प समाधी आणि नंतर निर्विकल्प ध्यान, वेद पठन हे त्यांनी केलं पाहिजे. दॅट इज स्वधर्म. ट्रान्समिशन ऑफ पॉवर. क्षत्रियांचं काय?
देशाचं संरक्षण केलं पाहिजे क्षत्रियांनी. आणि नंतर कामकाज संपलं थोडं, आणि योग सामर्थ्यपूर्ण पाहिजे चारही वर्णांना. आणि त्यानंतर पुढे वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा आणि मग सत्वगुणी जायचं. म्हणून हे महाराज लोक सगळेजण संन्यास घेत असत, वनात जात असत आणि पुन्हा तपश्चर्या करून सत्वगुणामध्ये त्यांचं परिवर्तित होऊन क्षत्रियपणा जाऊन ते ब्राह्मण पदाला प्राप्त होत असत. दॅट इज स्वधर्म. लक्षात घ्या, लोकांनी अर्थच वेगळे केले. आणि समजा हे सगळं केलं परंतु रक्तरंग नाही बदलला क्षत्रियपणाचा, स्वधर्म नाही. स्वभाव गुण सगळं बदललं पाहिजे. ऑल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉडी, माइंड अँड ब्लड सगळं बदललं पाहिजे. रक्त संपदा बदलली पाहिजे. मानसिक विकार आणि गुणवत्ता देखील सगळं बदललं पाहिजे. आणि शरीर रचना ट्रान्सफॉर्मेशन, पहिले तुम्ही मेले पाहिजे तर दुसरे जन्मले पाहिजे. ज्याला जैनांनी म्हटलंय प्रायश्चित्त. ऑल ट्रान्सफॉर्म, पूर्ण बॉडीज बदललं, पहिला गेला. आणि ही ज्या एकदा बॉडी तुमची बदलत जर चालली दॅट इज स्वधर्म. आणि बॉडी नाही बदलली आणि तुम्ही टेक्निकल सगळे प्रयोग करतायत, इट इज नॉट ए स्वधर्म. हा कसा बारीक अर्थ आहे. लोकांनी अर्थ केले संध्या करणं, पळ्या बडवणं, शेंड्या बांधणं, उपरणं घालणं, धोतर घालणं, जप करणं, घातलं स्वधर्मात. आता धोत्राचा आणि सत्वगुण होण्याचा संबंध काय? पॅन्ट घातली त्याने, बिघडलं कुठे? मिडी घातली, मिडी, बिघडलं कुठे? काही संबंध नाही. सवळं नाही घातलं त्यानं, जीन पॅन्ट घालून बसला, काय बिघडलं? सत्वगुणी झाला आणि त्यांनी संन्यासाचा ड्रेस नाही घातला, बिघडलं कुठे? स्वधर्मभ्रष्ट झाला? नो. ज्याच्यानी बदलच होत असेल, वर्णातीत अवस्था प्राप्त होणं, त्रिगुणातीत अवस्था प्राप्त होत जाणं आणि खरंच बदलणं सायंटिफिकली, दॅट इज स्वधर्म. दॅट प्रोसेस आर स्वधर्म. त्याला स्वधर्म म्हटलंय. म्हणून पक्क लक्षात ठेवा स्वधर्म शब्द. आणि लोक अर्थ काय घेतील ते पहा. 3 घंटे पूजा करीत बसले, बाह्य पूजा. वेदर इट इज ए स्वधर्म. आपल्या घराच्या देवासमोर नाही तर मंदिरात अभिषेक करीत बसले, स्वधर्म आहे का? काय बदललं तुमचं त्याच्यात सांगा. गेली 10 वर्ष झालं तुम्ही पूजा करतायत, काय बदललं? रक्तरंग बदलले? नाही. रोगातीत अवस्था प्राप्त झाली? नाही. काय झालं? सत्वगुण वाढला? नाही. रक्तरंग पाहिला? नाही. उलट रोग झाले. मग ती झालेली पूजा स्वधर्म आहे का? पुन्हा प्रश्नार्थक चिन्ह आलं. स्वधर्म केवळ नित्य यज्ञाला म्हटलंय. नित्य म्हणजे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन ज्या बॉडीचं होतं त्याला स्वधर्म म्हटलंय. टेक्निकल ड्रिल जर तुम्ही करत बसले, नो स्वधर्म. भावपूर्ण गायत्री जप केला आणि रक्तरंग थोडा बदलत चालला, दॅट इज स्वधर्म. भावपूर्ण नाही झाला, नो स्वधर्म. म्हणजे अशी तुम्हाला फार बारकावा घ्यावा लागणार आहे. ही स्वधर्माची वाटचाल. स्वधर्म म्हणजे पूर्ण स्वधर्म नाही, स्वधर्माच्या रस्त्यावर आहोत असं. स्वधर्म म्हणजे फक्त अनुसंधान, हे लक्षात घ्या. नित्ययज्ञ परिपूर्ण अवस्था स्वधर्माची म्हणजे अनुसंधान. आत्मा समोर अखंडितपणे दिसतोय म्हणजे स्वधर्म, आत्मधर्म. ज्याच्यामुळे अखंड आत्मा
सारखा दिसतोय, त्याची अनुभूती येते अंगामध्ये, त्याला स्वधर्म म्हटलंय. बाकी स्टेप, पायऱ्या, शिड्या आहेत त्या शिड्या. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणाले, अरे वर्ण विशेषण करतात, तुम्हाला चढणीचा अभ्यास, तमातून रजाकडे, रजाकडून सत्वाकडे असे गुणातीत होण्याकरिता जो सांगितलाय, त्याच्याकरिता स्वधर्माची वाट मी दाखवली तुम्हाला. या ते उपास मग पैसे पुरती काम. ह्या स्वधर्माची ज्या ठिकाणी असाल तिथून पुढे वाटचाल करा. त्यावेळेस भगवान ब्रह्मदेव म्हणतात की तुमचे मनोरथ पूर्ण होतील नित्य उपासना केली तर. साधना केली स्वधर्म आहे, साधना नाही केली स्वधर्म नाही. व्यवहारामध्ये साधनामय अरूढ राहिले स्वधर्म. पाक कशा कशाला स्वधर्म म्हणता येईल. आणि त्यांनी काय सांगितलं, उपासना करा. उपआसना शब्द आहे, उपासना, त्याच्यापासनं उपवास शब्द म्हणलाय. आम्हाला आज उपवास आहे म्हणजे काय, फक्त खायचं नाही. काय, ज्वारीची भाकरी, पोळी भाजी, वरण भात पोळी ही नाही खायची. मग काय खायचं, राजगुरं, बाकी हे सगळं खायचं. उपवास, वेदर इट इज उपवास. उपवास, उपवासचा अर्थ आहे उपवास. उप म्हणजे जवळ जाणे, वास म्हणजे जवळ जाऊन निवास करणे. कोणाच्या जवळ जाऊन वास करायचा आहे, आत्म्याच्या. आत्म्याच्या जवळ जाऊन राहणे म्हणजे उपवास. कोणी राहायचंय, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकाराने. आम्हाला उपवास आहे आणि खुशाल बाहेर वासना वाहतात, आत्म्याचा काही संबंध नाही. आणि वासना वाहत असतील तर मसाल्यात धोशाकडे. राजगुऱ्याकडे, अजून भगर, साबुदाणा खिचडी. उपवास नाही. उपवासचा अर्थ असा आहे, अखंडपणे 1 दिवस 15 दिवसातून उपवास करा. का म्हटलं की निदान, आणि उपवास म्हणजे काही खाऊ नये एवढंच नाही. अनेकांनी अर्थ असे घेतले, फक्त खाऊ नये म्हणजे उपवास झाला. खाऊ नये याच्याकरता की श्वास बाहेर तुमचा जास्त जाऊ नये. पण साधनेला तुम्ही अखंड 24 तास बसलं पाहिजे 15 दिवसातून एकदा. याला म्हणतात एकादशी. एकोदशाः, 10 इंद्रिय आणि 11वं मन म्हणजे एकादशी. दशी म्हणजे 10 इंद्रिय, एको म्हणजे मन, 11. 10 इंद्रिय आणि 11वं मन, याला म्हणतात एकादशी. याला एकादशी उपवास घडला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, यांना उपवास घडायचा. यांच्या सगळ्या लाटा लहरी आत्म्याकडे 24 तास राहिल्या पाहिजेत. याला म्हणतात एकादशी. लोकांनी काही खाऊ नये याचा अर्थ केला एवढाच. सगळं पतन पावलंय आपलं. उपवासचे अर्थ आम्ही वेगळे घेतले. उपवास म्हणजे पुण्यच लागतं असा अर्थ घेऊन टाकला. 40 दिवस काही लोक उपवास करतात आणि डिम 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 वाजवत सगळी त्यांची प्रभात फेरी निघते गावातून. उपवास केला म्हणजे काय संत झाले? अरे देह शुद्धीकरणाचे प्रयोग केले नाहीत. नाही खाल्लं, उलट आत्मप्रताड नाही झाली असू शकते. अवघडच विषय आहे उपवास. इथे काय म्हटलं त्यांनी, आम्ही हा स्वधर्मची विहिला असे याते उपासा मग अपैसे. याते उपासा मग अपैसे.
उपासा, उपासना करा, उपआसन. आसन देऊन बसणे, उपासना. आणि आपोआप होईल नित्ययज्ञ असं म्हटलंय. आपोआप शब्द आहे. हवन नाही करायचं, तीळ नाही आणायचं, हा करण्याचा यज्ञ झाला. इथे अपैसे शब्द आहे. म्हणजे स्वधर्म हा अपैसे झाला पाहिजे, आपोआप झाला पाहिजे. आणि म्हणून साधनेच्या भागामध्ये येतं हा. आम्या स्वधर्मची विहीला असे या ते उपासा, मग अपैसे पुरती काम. का शब्द दिलाय हो असा? कोणते काम पूर्ण होतील? चर्वण तर्पण केल्यानंतर एका सायंटिस्टनी सांगितलंय अमेरिकेच्या, स्वभाव बदलतो काय, कोणते काय नाव, हा पर्ल्स, डॉक्टर पर्ल्स. ह्या शास्त्रज्ञाने असे प्रयोग केले की खूपच चावून खाल्ल्यानंतर, म्हणजे चर्वण तर्पण आपल्या पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये रक्ताचे स्वभाव बदलले. त्याला सत्वगुण समजलं नाही. त्यांनी सांगितलं स्वभाव बदलले. रागीटपणा कमी होऊन राग कमी झाला, द्वेष कमी झाला, मत्सर कमी झाला, लोभ वृत्ती कमी झाली. म्हणजे काय कमी झालं? तमोगुण कमी झाला रक्तातला, रजोगुण कमी झाला, की राग द्वेष लोभ मद मोह मत्सर हे ॲटोमॅटिक कमी झाले. आणि कोणत्या गुणाची वृद्धी झाली? सत्वगुणांची. राग कमी झाल्यावर काय उत्पन्न झालं?